मी सुधाकर भाऊ गारे यांना विनंती करतो की आपण या सभेला अनुमोदित करावं। सु म्हणजे सुशील असं नेतृत्व लाभलेले, ध्या म्हणजे ध्यास विकासाचा धरणारे, कर्जत खालापूरचा बुलंद आवाज, रयतेसाठी झटणारा नेता, भावी आमदार म्हणून नावलौकिक असलेले, उभे आयुष्य समाज कल्याणासाठी वाहणारे, घारे परिवारातून नावारूपाला आलेले, रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमवणारे, द ग्रेट शोमॅन, तुम्हा सर्वांचे लाडके भावी आमदार आदरणीय सुधाकर भाऊ गारे यांना विनंती करतो की आपण या संपूर्ण सभेला संबोधित करावं। भावी नको बोलू रे। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांना विनम्र अभिवादन करतो। आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन आहे, त्यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या परिवर्तन विकास आघाडीच्या कर्जतच्या टिळक चौकामध्ये होत असलेल्या प्रचार सभेच्या या कॉर्नर बैठकीसाठी उपस्थित असलेले आमचे सर्वांचे नेते अशोक शेठ भोपतराव, भरतभाई भगत, व्यासपीठावर उपस्थित असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विलासभाई थोरवे, भारतीय नवनिर्माण महाराष्ट्रीय नवनिर्माण सेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मित्र जितेंद्रजी पाटील, ज्येष्ठ नेते भगवान शेठ भोईर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तमजी जाधव, आमचे नेते एकनाथजी धुळे साहेब, संतोषजी बैलमारे, सुशीलजी जाधव, दीपकजी श्रीखंडे, अशोकजी सावंत, अजयजी सावंत, आमचे विवेकभाई चौधरी, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर पठाण, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रायगड जिल्हा परिषदचे माजी समाज कल्याण सभापती आदरणीय डामसे साहेब, अंकितजी साखरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शेतकरी कामगार पक्षाचे, परिवर्तन विकास आघाडीचे, मनसेचे, सर्वच आपल्या परिवर्तन विकास आघाडीला ज्यांनी ज्यांनी साथ दिलेले सर्व प्रमुख पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले माझे जीवा भावाचे, माझ्यावर प्रेम करणारे परिवर्तन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, सर्व माझ्या माता भगिनी, महिला भगिनी, सर्व युवक कार्यकर्ते, सर्व युवती, सर्वांना मी आजच्या या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आजची ही परिवर्तन विकास आघाडीची टिळक चौकामध्ये होत असलेली ही बैठक आहे, ही कॉर्नर सभा आहे। या कॉर्नर सभेला अनेक नेत्याने संबोधित केलं। आपल्याला 20 तारखेची जी विधानसभेची निवडणूक आहे, त्या निवडणुकीला खरा सुधाकर घारे रिक्षा चिन्ह घेऊन ही निवडणूक लढवत आहेत। आपला सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे, आपलं सर्वांचं सहकार्य माझ्या सोबत आहे। परंतु आपल्याला कर्जत शहरामध्ये एक छोटीशी कॉर्नर सभा झाली पाहिजे असं सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं। परंतु मी डामसे साहेब, ही कॉर्नर सभा आपल्याला म्हणता येणार नाही, तर ही जाहीर सभा आहे असं मी या ठिकाणी सांगेल।
आपण प्रचार करत असताना मी कालही कशेलच्या सभेत सांगितलं, आम्ही खालापूरमध्ये काल प्रचार करत होतो, परवा प्रचार करत होतो, अंकित सागरे माझ्या सोबत होते, एक आजीबाई आल्या, त्या आजींनी सांगितलं, सुधा भाऊ तुम्ही रिक्षा निशाणी घेतले. मी म्हटलं हो, रिक्षा निशाणी घेतले. रिक्षा निशाणी सर्वसामान्यांची गरज आहे, ते नुसतं साधन नाही तर सर्वसामान्यांची गरज आहे. ती म्हणती बरी झाली तुम्ही रिक्षा निशाणी घेतली, विमान घेतलं नाही. मी त्यांना सांगितलं मी निवडून आल्यानंतर मला गुवाहाटीला पळून जायचं नाही, तर मला माझ्या या सर्वसामान्य जनतेमध्ये हातात हात घेऊन त्यांचं काम करायचं आहे. या मतदारसंघाचा विकास करायचा दिला नाही. ती सुद्धा मला वाटतं कुठली तरी PhD करते, तिने MPSCचा सुद्धा अभ्यास केलाय. तिच्यासारख्या हुशार युवतीला जर आपल्या मतदारसंघात रोजगार मिळणार नसेल तर मी आमदारांना महेंद्र तोरवेंना माजी आमदार महेंद्र तोरवेंना विचारणार आहे, आपल्या मतदारसंघामध्ये आपण किती लोकांना, विद्यार्थ्यांना, किती युवकांना रोजगार दिलात. आपण सांगताय मी 2960 कोटी रुपयाचा निधी मतदारसंघामध्ये आणलात, तर तो निधी गेला कुठे? भरतभाईंनी 40 वर्षाची आठवण करून दिली. हा पोल भरतभाई तुमच्या पाठीमागे उभा आहे, तो अनेक वर्षापासून पडतोय, परंतु भाई तो तुमच्यासारख्या माझ्या अंगावर पडणार नाही. पुढचं तुम्ही समजून जा. 20 तारखेला पोल कोणाच्या अंगावर पडणार आहे हे तुम्हाला आपण सांगण्याची गरज नाही. आपल्याला जनता शुद्ध आहे, शुद्ध जनता 20 तारखेला आपल्या मतदाराच्या रूपाने या मतदारसंघात मध्ये परिवर्तन घडवणार आहे, हे आपण सर्वजण बघणार आहोत. पत्रकार बंधू आपल्याला कायम सांगत असतात, या मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवाराची प्रचाराची आघाडी दीपकजी असले, त्यांनी मला प्रश्न विचारला होता, अपक्ष उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडून येईल का? आता पत्रकार बंधू तुम्ही माझ्या कानात सांगायला पाहिजे निवडून येईल की नाही ते. 20 तारखेला ही निवडणूक आहे, तुमचं सुद्धा मतदार असेलच. तुम्हाला सुद्धा खरं काय खोटं काय, कोणाची बाजू मांडली पाहिजे हे तुम्ही करत असतात. तुम्ही सुद्धा शुद्ध आहात, मला माहिती आहे. पत्रकार बांधू सुद्धा मलाच मतदान करतील मांडे साहेब, कारण पुढच्या काळामध्ये तुमचा सन्मान करायचा असेल, तुमच्या हक्काचं तुम्हाला एक चांगलं कार्यालय बनवायचं असेल तर तो फक्त सुधाकर घालेच करू शकतो. आजपर्यंत 5 वर्ष झाले, तुम्ही किती वेळा तुम्हाला तुमच्या कार्यालयाची मागणी केली, किती वेळा तुम्ही अजयजी तुम्ही संकुलाची मागणी केली, तुम्हाला कुठल्या प्रकारचा सन्मान देण्याचं काम या आमदार साहेबांनी केलं नाही. मगाशी मला एक माझा मुस्लिम बांधव आला होता, माझ्या कानात सांगून गेला, भाऊ आम्ही आमदारांच्याकडे 5 वर्षे आम्ही निवेदन देतोय, आम्हाला एक मुस्लिम बांधवासाठी आम्हाला एक संकुल द्या, आम्हाला इथे एक कार्यालय द्या. फक्त आमदार त्यांच्या खांद्यावर हात टाकतात, मतदानापुरती त्यांचा वापर करून घेण्याचं काम करतात, परंतु माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं कार्यालय किंवा कुठलं संकुल दिलेलं नाही. कर्जत तालुक्यामध्ये, कर्जत तालुका आदिवासी तालुका आहे, कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी तालुका म्हणून ओळखलं जातं. माझ्या आदिवासी बांधवांना सुद्धा 5 वर्ष फक्त त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं आदिवासी संकुल देण्याचं त्यांनी काम केलेलं नाही. त्यांना प्रत्येक वेळी सांगत असतात, त्यांच्या आदिवासी दिन आला की त्यांना सांगतात, या वर्षी तुम्हाला नक्कीच तुमचं आम्ही कशा पात्रात परिसरामध्ये आदिवासी संकुल उभारू. परंतु हो हो म्हणता 5 वर्ष गेली, यांना माझ्या आदिवासी समाजाचं पडलं नाही, यांना माझ्या बौद्ध समाजाचं पडलं नाही, यांना यांच्या मुस्लिम समाजाचं पडलं नाही, यांना फक्त पडलंय यांच्या घरच्यांचा विकास करण्याचा, यांचा भाच्याला मोठं करायचं आहे, यांच्या भावाला मोठं करायचं आहे, यांच्या पुतण्याला मोठं करायचं आहे. आपण बघितलं असेल, मगाशी भाईंनी सांगितलं, अमराई मधली
जी आपल्या कोतवाल जी व्यायामशाळा होती त्या व्यायामशाळेचं ती व्यायामशाळा पाडली, तिथं बिल्डिंग उभी केली. त्या बिल्डिंग मध्ये 1700 फुटाचं दुकान कोणाचं आहे आणि ते कोणाच्या नावावर आहे ते ऋषिकेश जोशी साहेबांनी मागच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं आणि ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. ऋषिकेश जोशींनी सांगितलं होतं का त्या बिल्डिंग मध्ये संकेतच्या नावावर कुठल्याही प्रकारचं रजिस्टर न करता 1700 फुटाचं एक दुकानाचा गाला संकेत भाषेच्या नावावर आहे. तो कसा काय आला ते मला माहिती नाही. ते ऋषिकेश जोशी साहेबांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण आपण बघितलं असेल मधल्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये माझा बौद्ध समाज मोठा आहे तालुक्यामध्ये, त्यांना सांगितलं 16 गुंठ जागा तुम्हाला देतो, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तिथं आपण उभारू. आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत केलं. आम्हाला सुद्धा बरं वाटलं का 16 गुंठ्यामध्ये ज्यांनी आपल्याला कसं जगावं कसं राहावं हे शिकवलं, त्यांचं स्मारक आपल्या कर्जतमध्ये होतंय आणि 16 गुंठ्यामध्ये होतंय म्हटल्यावर आम्ही सुद्धा विरोधी असून सुद्धा आम्ही स्वागत केलं. ढोल ताशे वाजवीत त्यांची मिरवणूक काढली, त्यांना खांद्यावर उचलून आणलं. परंतु आमचा सुशील उभा सुशील जरा आमचा सुशील आहे पॅन्थर आर्मीचा, त्यांचाच एक कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्यांनी माहितीचा अधिकार टाकला. तिथे किती जागा शिल्लक आहे ते त्यांनी शोधलं. तिथे 3 गुंठ जागा प्रथमेश शिल्लक आहे, बातमी ती पण लाव. ती जागा रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन मध्ये गेले. मग तुम्ही माझ्या बौद्ध समाजाची फसवणूक करताय का? तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय का? माझा तालुक्यामधला माझ्या मतदारसंघामधला बौद्ध समाज शांत बसणार नाही. मधल्या काळामध्ये आमचे अभंगे दादा आहेत, त्या अभंगे दादांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सुद्धा सांगितलं का माझ्या बौद्ध समाजाची फसवणूक केली. जर आपल्याला आपल्याकडे जागा नाही, जर आपल्याला कोणाला काही देता येत नाही तर आपण एखाद्या समाजाची फसवणूक करू नये. काल त्यांची इथं सभा होती, मला वाटतं जाहीर सभा होती. त्या कॉर्नर सभेमध्ये त्यांनी सांगितलं ज्यांनी कर्जत शहरामध्ये अनेक वर्ष चांगल्या पद्धतीचं राजकारण केलं ते आपले आनंद काका जोशी असतील, कैलासवासी आनंद काका जोशी असतील. त्यांनी कर्जतमध्ये कायम शांततेचं वातावरण ठेवण्याचं अनेक वर्ष काम केलं होतं. त्यांच्या सुनबाई ह्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष झाल्या. सुवर्णताई जोशींनी त्यांच्या सासऱ्याचं नाव अमर राहावं यासाठी त्यांनी बिशेवगावकडे जाणारा भुयारी जो रेल्वे भुयारी मार्ग होता तो रस्ता मंजूर करून आणला. त्याला स्थगिती देण्याचं काम पत्रकार बंधू कोणी केलं हेही तुम्हाला माहिती आहे. त्यावर आनंद काका जोशींचं नाव देणार होते. तो तसा नगरपालिकेमध्ये ठराव झाला आणि ठराव झाल्यानंतर त्यांना समजलं का तिथे कैलासवासी आनंद काका जोशी मार्ग असं नाव देणार आहे. तेव्हा मात्र या महाशयाने त्या भुयारी रस्त्याचं काम थांबवलं, भुयारी मार्गाचं काम त्याला स्थगिती आणली आणि मात्र आता इलेक्शन जवळ आल्यानंतर परत एकदा खोटी घोषणा करण्याचं काम केलं. आपण तो भुयारी मार्ग परत मंजूर करू आणि कैलासवासी आनंद काकांचं नाव देऊ. परंतु कर्जतची जनता ही शुद्ध जनता आहे. आनंद काकांचे चिरंजीव मयूर जोशी सुद्धा एक शिवसेनेचे चांगले युवा नेते आहेत. त्यांच्या सुनबाई या कर्जत शहराच्या प्रथम नागरिक त्यांनी पद भोगलेलं आहे. त्यांना सुद्धा राजकारण कळतं. तुम्ही त्यांची फसवणूक करायला बघताय, त्यांचं मताचं राजकारण करायला बघताय, त्यांची मतं घेण्यासाठी त्यांची फसवणूक करायला बघताय. मग जर त्यांनी मंजूर करून आणलं होतं मग तेव्हाच त्याला तुम्ही पाठिंबा का दिला नाही? तुमच्याच पक्षाचे ते होते ना. ज्या उद्धव साहेबांनी त्यांना तिकीट दिलं त्या उद्धव साहेबांनी त्यांना निवडून आणण्याचं काम केलं. 2-2 सभा कर्जत मतदारसंघामध्ये घेतल्या. उद्धव साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर
जेव्हा या फुटीराई राजकारण करून उद्धव साहेबांना त्या मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचं काम करत होते, तेव्हा हे महाशय टेबलावर नाचत होते. गुवाहाटीला जाऊन हे सुद्धा आपण सर्वांनी बघितलंय. यांच्यामधले संस्कार आपल्याला माहिती आहेत. भरत भाई, तुम्ही स्पष्टपणे सांगितलं, कर्जत मधले व्यापारी बांधव असतील, कर्जत शहरामध्ये सुशिक्षित जनता असेल, यांची वागण्याची पद्धत असेल. आपण परवाच माझ्या कडाव शहरामध्ये आपण बघितलं असेल, आमचा एक ज्येष्ठ नेते मंडोरप्पा पाटील ते आपल्या गणपती मंदिराकडे जात होते. यांची प्रचार रॅली आली. प्रचार रॅली आल्यानंतर ते 71 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी आमदारांनी त्यांना आवाज दिला. त्या मंडोरप्पा यांना हात जोडून नमस्कार केला. त्याला म्हणते, माझं तुम्हाला काम करावं लागेल. ते बोलले, नाही, मी परिवर्तन विकास आघाडीचा कार्यकर्ता आहे, नेता आहे. तू माझं काम नाही केलं तर बघून घेईल, तुला साफ करील, तुला गाडील. अशी भाषा एक ज्येष्ठ माणसासाठी हे करतात. हे यांना शोभतं का? हे कर्जत तालुका मतदारसंघ, कर्जत खालापूरचे मतदारसंघाचे प्रथम नागरिक आहेत. याने आपण बघितलं असेल, मगाशी ते आमच्या अर्चनाने सांगितलं का आमच्या युवकांना रोजगार नाही, युवतींना रोजगार नाही. इथे बसलेली सगळी शुद्ध जनता आहे. कशेल परिसरातली सुद्धा जनता आली असेल. आमच्या कशेल आणि पात्रत परिसरामध्ये 54 गावामध्ये, दीपक दादा लाड, 54 गावामध्ये फ्री झोन होता. फ्री झोन, तिथे अनेक कारखाने आले असते, छोटे मोठे उद्योग आले असते. परंतु 3 वर्षापूर्वी त्या फ्री झोनचा रूपांतर इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये झालं. परंतु आमदारांनी तूच आवाज काढला नाही. माझ्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला. माझ्या तालुक्यामध्ये येणारी जी प्रगती होती ती प्रगती थांबली. परंतु आमदार साहेबांना ते सुचलं नाही का बाबा इथे आपल्या इथे जर 54 गावामध्ये फ्री झोन आहे, इथे छोटे मोठे उद्योग येतील, इथे इको सेन्सिटिव्ह झोन पडलाय, आपण एखादी लक्षवेधी मांडावी, आपण एखादा 2 वळीचा अर्ज प्रशासनाला द्यावा. परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीचं ते काम केलं नाही. अनेक दिवस माझे व्यापारी बंधू या परिसरामध्ये, या कर्जत शहरामध्ये उद्योगधंदे करतात. त्यांचं पुण्याला जाणं येणं असतं. पूर्वी पुण्यावरून येणाऱ्या सर्व गाड्या, कर्जत स्टेशन हे जंक्शन स्टेशन आहे, कर्जत स्टेशनवर येणाऱ्या सर्व गाड्या थांबायच्या. त्यामध्ये मला वाटतंय सह्याद्री एक्सप्रेस असेल, त्यामध्ये अनेक त्यांच्या फास्ट गाड्या असतील, त्या फास्ट गाड्या इथे थांबायच्या. लोकांना जाण्या येण्यासाठी थोडं सोपं होतं. अनेक वेळा व्यापाऱ्यांनी त्यांना पत्र देण्याचं काम केलं, परंतु तेही त्यांना सुचलं नाही. पण मी व्यापारी बंधूंना एक शब्द देतो, पुढच्या काळामध्ये येणाऱ्या सर्व फास्ट गाड्या आपल्या कर्जत स्टेशनला थांबतील, यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. आपल्याला माहिती आहे, पूर्वी आपल्या या ठिकाणी अनेक व्यापारी लोक धंदा करतात, व्यापारी मंडळी धंदा करतात. व्यापाऱ्यांची कुठलीही प्रकारची त्यांची समस्या आजपर्यंत त्यांनी जाणून घेतली नाही. त्यांची समस्या जाणून घेतली नाही, त्यांना कुठलं मार्गदर्शन केलं नाही. 5 वर्षापूर्वी हे कर्जत असत होतं. बाईंनी सांगितली, ही पंचायत जुनी नगरपालिकेची इमारत आहे, तीही अशीच होती. ती अजून पडझड झाली. त्याच्या पाठीमागची पंचायत समितीची इमारत तीही 5 वर्षापूर्वी तशीच होती, तीही अशीच आहे. कर्जतमध्ये कुठलाही बाई बदल झालेला नाही. कर्जतमध्ये जो 5 वर्षापूर्वीच्या आमदारांनी जो काही बदल केला होता तोच बदल झालाय. आणि ते सांगतात, आम्ही 2900 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणलाय. या टिळक चौकामध्ये ऍडव्होकेट कैलासजी गायकवाड असतील, हे कैलासजी मोरे असतील. कैलासजी मोरे अनेक वेळा इथे उपोषणाला बसले होते. लाईटचा प्रश्न कर्जत तालुक्यामध्ये, कर्जत शहरामध्ये दिवसातून 5-5, 6-6 तास लोड शेडिंग होते. त्यामध्ये पत्रकार बंधू तुमचा त्यांना पाठिंबा होता, ते सुद्धा आपण मांडणं गरजेचं आहे. मग जर विकास झाला होता, मग लाईट आपल्याकडे लोड शेडिंगचा प्रश्न का होतोय? आपल्याला माहिती आहे, दीपक शेठ चला, आज आम्हाला काल 2 वाजता 2-2:30 वाजले आम्हाला ऑफिसमध्ये, आम्ही दोघं चर्चा करत भेटलो होतो. दीपक शेठ चला तुमच्या आपण फ्लॅटवर जरा आपण आराम करू. तो म्हणतो, भाऊ नको, आपल्या फ्लॅटवर पाण्याचा थेंब नाही. मी बोललो, काय झालं? नाही, नगरपालिकेचं पाणीच येत नाही म्हणते.
दीपक शेटकडे होते 2 पैसे, ते गेले राहायला हिरानंदीला. माझी जनता कुठे जाईल? जर कर्जत तालुक्यामध्ये आपण पाण्याचा प्रश्न सोडू शकले नाही, जर कर्जत शहरामध्ये आपण लाईटचा प्रश्न सोडू शकत नाही, जर कर्जत शहरामध्ये आपण शिक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाही, जर कर्जत शहरामध्ये आपण आरोग्याचा प्रश्न सोडू शकत नाही, जर कर्जत शहरामध्ये आपण रोजगाराचा प्रश्न सोडू शकत नाही, मग तुम्ही कुठला विकास केला? तुमच्या भावाचा, तुमच्या बाच्याचा, का तुमच्या पुतण्याचा? हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. कारण आपण बघत असतो, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, लोकांना धमकवायचं. आज 2 दिवस तर चाललंय, माझं काम नाही केलं तर बघून घेईल, तू माझं काम कर. सगळ्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर पत्रकार परिषद घेऊन त्या रेकॉर्डिंग सुद्धा मी पत्रकारांसमोर देईल. ज्या ज्या कार्यकर्त्याला धमकवण्याचा प्रयत्न करतात, ते असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, ते जर असंच वागत राहिले तर 20 तारखेला जे थोड्या मताने पडणार आहेत ते अजून खूप मोठ्या मताने पडतील, असं मी या ठिकाणी आपल्याला सांगेन. कारण आपल्याला माहिती आहे, या मतदारसंघामध्ये खालापूर तालुका आहे. खालापूर तालुक्यामध्ये आमचा भूषण पाटील 36 मध्ये राहतो. 36 मध्ये न्यू मिलियन कंपनी आहे. त्या न्यू मिलियन कंपनीने 450 एकर जागा मला वाटते काहीतरी खरेदी केली होती. ती जागा काहीतरी पर्पजने खरेदी केली होती. तो पर्पज जर त्यांनी वापरला नाही तर ती जागा शेतकऱ्यांना पुन्हा परत द्यायची होती. परंतु शेतकऱ्यांना जेव्हा परत द्यायची वेळ आली तेव्हा मात्र हे आमदार साहेब शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहिले नाही, तर ही जागा त्यांनी स्वतःच्या भाच्याच्या नावावर 55 एकर खरेदी केली आणि अजून दुसऱ्या कोणाच्या नावावर खरेदी केली. शेतकऱ्यांच्या वान्यावर करण्याचं काम केलं. माझा भूषण पाटील तिथं अनेक वेळा कोणाच्या सांगण्यावरून भूषण पाटील तिथं उपोषणाला बसला होता. हेही भूषण पाटील तुम्हाला त्यांच्या पाठात कधीतरी सांगेल. कारण आपण बघितलं असेल, भूषण पाटलांना त्या परिसरामध्ये मला वाटतं 450हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं या महाशयाने काम केलंय, या परिसरामध्ये काम केलंय. आपण बघितलं असेल, आपल्या मतदारसंघामध्ये दहशत पाहिली असेल. आपल्या मतदारसंघामध्ये मला वाटतं तुमच्या रॉयल गार्डनच्या समोर आमचे माथेरानचे नगराध्यक्ष होते. त्या नगराध्यक्ष जे असताना त्यांच्यावर झालेला हल्ला असेल. मी आज माथेरानला गेलो होतो प्रचारासाठी. मला अजय सावंत साहेब भाषण करत होते. त्या लोकांनी माझ्याकडे मागणी केली, भाऊ आमच्या माथेरानच्या नगराध्यक्ष कर्जत शहरामध्ये गेला, त्याचा पाय हात तोडण्याचं काम कर्जतच्या कुठल्या लोकप्रतिनिधींनी केलं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण ह्या पुढे तुमच्याकडून कुठलं असं होणार नाही, यासाठी आम्हाला तुम्ही एक खात्री द्या. आपल्या मतदारसंघामध्ये माझ्या महिला भगिनींसाठी काय केलं? परवा 4 दिवसापूर्वी मी एक पत्रकार परिषद घेतली. वाघे साहेब त्यावेळी 2019चा आमदारांचा जाहीरनामा काढला. त्या जाहीरनाम्यामध्ये आमदारांनी सांगितलं होतं मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मी शिक्षणाची व्यवस्था करणार आहे. मी जाहीरनामा काढला, पत्रकारांच्या समोर त्यांचंच मला वाटतं स्पीच ऐकवलं, एक एक विषय वाचून दाखवला. हे झालं काय? पत्रकार म्हणतात नाही झालं. हे झालं काय? पत्रकार म्हणतात नाही झालं. मग जर 2019ला ते जाहीरनामा काढला होता, ते 26 जे विषय होते, ते मुख्य जे कामं होती, ती मुख्य कामं तुम्ही जर करणार होतात, त्यातलं एकही काम तुम्ही करू शकले नाहीत. आणि तरी सुद्धा तुम्ही सांगताय आम्ही 2960 कोटी रुपयाचा निधी आणला, कर्जतमध्ये विकास केला, आमच्या कोंढाणा धरण सुद्धा त्यांनी आणलं म्हणतायत. कर्जत मुरबाड हवेही त्यांनी आणला म्हणतायत. कर्जत नेरळ हवेही त्यांनी आणला म्हणतायत. मग नक्की तुम्ही काम तरी काय केलं? मग मला वाटतं कर्जत मुरबाड रस्ता त्यांनी आणला असेल, आमचं कोंढाणा धरण त्यांनी आणलं असेल, आणि तुमचं नेरळ हवेत त्यांनी आणला असेल. तर त्यांचा हिशोब कुठेतरी चुकतोय. तो 2900 कोटी होणार नाही, तो 1000 कोटी निधी होईल. मला वाटतं मग त्यांनी 1 लाख कोटी रुपये निधी होईल. आमचं कोंढाणाच मला वाटतं काहीतरी 1200-1400 कोटीचा रस्ता रेकॉर्ड असेल. मला वाटतं प्रत्येक 6 महिन्याला एक आमसभा घ्यायची असते, बरोबर अशोक शेठ? 10 आमसभा होणं गरजेचं होतं.
वायके साहेब एक सुद्धा आमसभा झाली नाही, 5 वर्षात एकही आमसभा घेऊ शकली नाही. माझी जनता त्यांचं म्हणणं मांडणार कुठे, त्यांचे विषय मांडणार कुठे, ते न्याय मागणार कुणाकडे? जर 5 वर्षामध्ये तुम्ही एकही आमसभा घेऊ शकले नाही. तुम्ही एक डॉक्टरांची मीटिंग घेतली का? तुम्ही व्यापाऱ्यांची मीटिंग घेतली का? तुम्ही माझ्या वकील बांधवांची मीटिंग घेतली का? तुम्ही नक्की कामं तरी काय केली? तुम्ही रोज मुंबईला जायचं, पुण्याला जायचं, इकडे फिरायचं, तिकडे फिरायचं, सुशोभीकरण करायचं, आपल्या भाषाचा उद्धार करायचा, विकास करायचा, इतकंच काम आपण या 5 वर्षामध्ये केलं. आता 20 तारखेला मात्र तुम्ही तयारी ठेवा, तुमच्या बॅगा भरून ठेवा. माझी जनता माझ्या बरोबर आहे. मला अनेक जणांनी विचारलं, पत्रकार मला कधी कधी खोडसाळपणे विचारतात, भाऊ तुमचा पक्ष कुठला आहे? अजय तुमचा विषय सांगतोय, तुमचा पक्ष कुठला आहे? मी त्यांना सांगितलं, जनता माझा पक्ष आणि जनताच माझा नेता आहे. त्यामुळे मला काही घाबरण्याची गरज नाही. मला जनता निवडून आणेल. 20 तारखेला रिक्षा समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने आमच्या परिवर्तन विकास आघाडीचा विजय होईल आणि आमच्या कर्जत खालापूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आणि माझी सर्व जनता कटिबद्ध असू, असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगेल. आपण काम करत असताना कर्जतमध्ये बघितलं असेल, विलासभाईंनी मला वाटतं कशालच्या भाषणामध्ये काल सांगितलं, मी भाऊबीजेला चाललो होतो, 4 तास मी ट्रॅफिक मध्ये थांबलो. बरोबर, 4 तास मी ट्रॅफिक मध्ये थांबलो. जर 4 तास मध्ये आपल्याला 4 फाट्यावर ट्रॅफिक मध्ये थांबायला लागत असेल तर कर्जतचा विकास झाला का? आपण परिसरामध्ये बघतोय, तुम्ही कामं केली म्हणताय, त्यांच्या भाच्याने मागच्या वेळी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं, जे उपाध्यक्ष आहेत ना सुधाकर घरे, त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा आमच्या आमदार साहेबांनी केलाय म्हणतो. अरे 5 किलोमीटर जायला मला 1 तास लागतो. उडत 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 माझ्या घरापर्यंत मला पोहोचायला लागतं. आमच्या सुवर्णताई तिथे आहेत, त्याही खांडपेच्या आहेत, त्यांनाही विचारा तो रस्ता झालाय का? खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं, कुठली कामं कधी मंजूर करून आणल्यात. त्यांच्या नेत्यांनी परत पत्रकार परिषद घेतली, त्यांनी सांगितलं ह्या वर्क ऑर्डर आमच्याकडे आहेत. अरे बाबांनो, मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो, मला प्रशासन कसं चालवायचं हे मला माहिती आहे. प्रशासकीय मान्यता आली, त्याला मंजुरी आली, त्याला निधी वितरण झाल्यानंतर तुम्ही वर्क ऑर्डर जर 6 महिन्यांनी केली असेल त्याला जबाबदार आम्ही नाहीत, तुमची लबाडी आहे आणि ती वर्क ऑर्डर तुम्ही जाणून बुजून केली असं या ठिकाणी मी आपल्याला सांगेल. जर काम मंजूर झालं असेल, त्याला निधी वितरण झालं असेल, तुम्ही का 6 महिने थांबलात? तुम्ही का 6 महिने त्याची वर्क ऑर्डर केली नाहीत? तो सुद्धा कायद्याने गुन्हा आहे, तो सुद्धा गुन्हा तुमच्यावर व्हायला पाहिजे. मी जर प्रशासनाला जाब विचारेल, प्रशासनाने जर वर्क ऑर्डर झाले असेल, त्याचा टीएस झाला असेल, त्याचं निधी वितरण झालं असेल, तर 6 महिने वर्क ऑर्डर थांबवण्याची गरज काय होती ते सुद्धा पुढच्या काळामध्ये तुम्हाला जाधव साहेब करावं लागेल. त्याची सुद्धा तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन त्याची सुद्धा पोलखोल करावं लागेल. आपल्याला माहिती आहे, तालुक्यामध्ये 5 दरडग्रस्त गाव आहेत. सर्व लोक भयभीत झाल्यात. पावसाळा आला का माझ्या गावात मला सांगायला लाज वाटते, माझ्याकडून कुठलं पद नाही. माझ्या गावामध्ये माझं गाव सुद्धा दरडग्रस्त जाहीर केलं होतं. मुद्रा गाव होतं, मला वाटतं अशी 4-5 गावं होती. त्या गावामध्ये दरडग्रस्त असताना प्रशासनाने सांगितलं ही दरडग्रस्त गाव आहेत, अति धोकादायक गावं आहेत, यांना पावसाळ्यामध्ये बाहेर काढा. माझ्या गावामध्ये मी या मतदारसंघामध्ये एक नेतृत्व करतो, पण माझ्या गावातले 50% अधिक लोक कर्जतला राहायला आले घरदार सोडून. त्यासाठी सगळं आमदारांनी काही केलं नाही, मुद्द्यासाठी काही केलं नाही. माझी आसलची एक आदिवासी वाडी आहे, ठाकूरवाडी आहे, त्यांच्या गावाच्या वरती मला वाटते भला मोठा दगड आहे. कालही मला ते भेटायला आले होते, तेही मला सांगितलं, भाऊ आमच्या गावाच्या वर दगड आहे, त्या दगडाचं काहीतरी करा, नाही तर आम्हाला एक दिवस जीवात मुखावं लागेल. त्यासाठी सुद्धा आमदारांनी काही केलेलं नाही. फक्त आपण खोटं बोलायचं, लोकांची फसवणूक करायची, लोकांना काहीतरी भूलथापा मारायच्या, इतकंच काम त्यांनी केलंय. मला त्यांना सांगायचं आहे, आता आपल्या थापा गप्पा थांबवा.
मला या मतदारसंघामध्ये पुढचं विजन काय, हे विजन घेऊन आपल्याला काम करायचं आहे. माझ्या मतदारसंघामधील माझी डॉक्टर संघटना असेल, माझी वकील संघटना असेल, माझे व्यापारी बंधू असतील, यांना सुद्धा त्यांच्या मान सन्मानाचा, त्यांचं जे जे काही कार्य असतील त्यासाठी आपल्याला मदत करणं गरजेचं आहे. कर्जत खालापूरमधील माझा रोजगार युवक असतील, युवती असतील, त्यांना मोठ्या पद्धतीने रोजगार देणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. पुढच्या काळामध्ये 23 तारखेला तुमच्या सर्वांच्या ताकदीने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला विजय प्राप्त झाल्यानंतर या कर्जत खालापूरसाठी एक सुसज्ज हॉस्पिटलची व्यवस्था करण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. माझ्या शेवटच्या माणसाच्या एखाद्या विद्यार्थ्याला चांगल्या परीचं शिक्षण घेण्यासाठी चांगल्या शिक्षण संस्थेचं कर्जत खालापूरमध्ये मी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. स्पर्धा परीक्षेसाठी मी चांगले क्लासेस युक्त होतील. आपल्या तालुक्यामधील, आपल्या मतदारसंघामधील मुलांना MPC UPSC साठी अभ्यास करण्यासाठी, स्पर्धा परीक्षेसाठी जे जे क्लासेस असतील ते सुद्धा आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझ्या तरुणांना, जे माझे खेळाडू आहेत, त्या खेळाडूंना सुद्धा चांगल्या पद्धतीचं कर्जतमध्ये असेल, खालापूरमध्ये असेल, त्यांना क्रीडांगणासाठी व्यवस्था सुद्धा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझ्या महिला भगिनींना गृहउद्योग कसे करता येईल, घरी बसून ते उद्योग करून आपले 2 पैसे कसे कमवता येतील, त्यांच्या बचत गटांना आपल्याला ताकद कशी देता येईल, यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. आपण सर्व जनता सुज्ञ जनता आहे, तुम्ही माझ्या सोबत राहा. 20 तारखेला मात्र न विसरता आपला 7 नंबरची रिक्षा आहे, त्या रिक्षा समोरचं बटन दाबून मला साथ देण्याचं आपण काम करा. आणि आपण या 23 तारखेला सर्वांनी पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकदा विजयाचा उत्सव साजरा करू आणि आपला कर्जत खालापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊ. इतकं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधूंचे आम्ही